तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री नीलकंठेश्वर मठाचे मठाधिपती वैराग्यमूर्ती श्री ब्र शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अधिपत्याखाली मठात प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 28व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी रात्री शिवभजन करण्यात आले, तर शनिवारी सकाळी महास्वामीजींच्या हस्ते समाधीस रुद्राभिषेक व महापूजा झाल्यानंतर मठामध्ये हजारो सदभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। रविवारी मठामध्ये महास्वामीजींनी शेकडो सदभक्तांना दीक्षा व आय्याचार दिला। यावेळी मानव धर्माचा विजय असो तसेच महास्वामीजींचा जय जयकार करण्यात आला। शनिवारी दिवसभरात हिरेना गाव, हरसूर, जेवळी, केसरजवळगा, अचलेर येथील महास्वामीजी तसेच बसवराज शास्त्री तीर्थ यांच्यासह माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आदी मान्यवरांनी हजेरी लावली। या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य विवेकानंद स्वामी व नरेंद्र स्वामी यांनी केले। या कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यासह लातूर, सोलापूर तसेच पुणे, मुंबई, गुलबर्गा येथील सदभक्तांनी हजेरी लावली। या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूराव कबाडे, महादेव मुळे, चंद्रशेखर शेटे, श्रीमंत मुळे, सरपंच रामचंद्र आलुरे, कल्याणी मुळे, अप्पू धमुरे, धनराज मुळे, संतोष मुळे, रामलिंग नरे, महेश करपे, श्रीशैल लंगडे, बाबूराव मुळे, गुरुनाथ मिटकरे, बसवराज नरे आदींसह श्री नीलकंठेश्वर मठाचे सदभक्त तसेच महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। अणदूर येथील हे सुप्रसिद्ध असं धार्मिक क्षेत्रातलं एक ठिकाण आहे श्री नीलकंठेश्वर मठ अणदूर। वीरशैव लिंगायत धर्मात पंचपीठांना अत्यंत असं महत्व आहे, ज्याचे रेणुकाचार्यापासून स्थापना झाली। ते 5 पीठ म्हणजे उज्जैन, केदार, श्रीशैल, काशी आणि रंभापुरी। हे रंभापुरी पीठाचं ही शाखा मठ आहे श्री नीलकंठेश्वर मठ अणदूर, आणि येथील मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी हे गेल्या 28 वर्षापासून इथं कार्यरत आहेत। धार्मिक क्षेत्राबरोबर कृषी क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांची दैदिप्यमान कारकीर्द आहे, हे सर्वज्ञात आहे। आणि यापूर्वीचे जे मठाधिपती होते ज्यांना आपण लिंगैक्य म्हणतो, ते लिंगैक्य मठाधिपती प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांची काल 28वी पुण्यतिथी होती, आणि त्या पुण्यतिथी निमित्त जवळपास 7000 सदभक्तांनी महाप्रसाद घेतला। आज दीक्षा व अय्याचार असा कार्यक्रम आहे। लिंगायत धर्मात दीक्षा आणि अय्याचार हा महत्वाचा विधी मानला जातो। गळ्यात इष्टलिंग धारण केलं पाहिजे, कपाळावर भस्म लावलं पाहिजे, रुद्राक्ष धारण केलं पाहिजे। हे सुसंस्कार कसे आहेत याचे धडे देणं आणि त्या बाबतीत त्यांना सामावून घेणं हे या धर्माचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। या धर्माची विशेषता म्हणजे मानव धर्माचा विजय असो, धर्मानेच विश्वाला शांती, म्हणून सर्व धर्मीय लोक इथे मोठ्या प्रमाणात येतात। आज दीक्षा आचाराचा कार्यक्रम आपण पाहत आहोत। ही प्रचंड अशी गर्दी आहे, ते महाराजांवरचं प्रेम आणि त्यांच्यावरची जी श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्याच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी लोक येत्या 31 डिसेंबरला महाराजांचा 50वा वाढदिवस आहे आणि 25वा पट्टाभिषेक वर्धापन दिन आहे। म्हणजे सुवर्ण महोत्सव आणि रजत महोत्सव असे दोन्ही तुद्दक योग एकत्र मिळून येतात आणि त्यासाठी जे सर्व सद्भक्त मंडळ आहेत आणि दूर परिसरात महाराजांचे धाराशिव जिल्ह्यासह लातूर, सोलापूर जिल्ह्यात, कर्नाटकात काही आणि मुंबई, पुणे येथे मोठ्या प्रमाणात भक्त आहेत। आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कसा करता येईल यासाठी इथली समिती, सद्भक्त मंडळ, इथले जे ज्येष्ठ मंडळ आहेत सगळे, कल्याणी मुळे असतील, महादेवप्पा मुळे असतील, धनराज मुळे, श्रीशैल लंगडे, किती लोकांचे नाव घ्यायचे, चंद्रकांत शेटे, असे विविध अनेक माणसं आहेत, अप्पू धमुरे, असे गोवे आहेत, नरे आहेत, करपे आहेत, असे सगळे ज्येष्ठ मंडळ जे आहेत ते त्याबाबत आता बैठक घेऊन निर्णय घेतील, त्याबाबतची रूपरेषा पुढे ठरवच। परंतु कालचा कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम हा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी या ठिकाणी साजरा केला। अनेक भक्त येतात, भक्तांचे प्रेम पाहून महाराजांनी सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे। महाराजांचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहेच, असं या मठाचा एकंदरीत इतिहास आहे। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।